पवारांच्या राष्ट्रवादीकडून 20 प्रतिगामी कीर्तनकारांची यादी जाहीर करण्यात आली आहे। या 20ही जणांनी वारकरी संप्रदायात प्रतिगामी विचारांची घुसखोरी केल्याचा आरोप पवारांच्या राष्ट्रवादीने केलाय। वारकरी संप्रदायासारख्या चळवळीतही प्रतिगामी लोकांची घुसखोरी पाहायला मिळते। वारकरी संप्रदायातील 60% लोकांच्या मंडळींना धर्मांधशक्तीनं बळ मिळतं असं विधान शरद पवारांनी केलं होतं। यानंतर राजकारण चांगलं तापलं। आता पवारांच्या राष्ट्रवादीनं थेट यादीच जाहीर केली आहे। विशेष म्हणजे या यादीत भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांचंही नाव आहे। तुषार भोसले हा अश्लाघ्य बोलतोय, वारकऱ्यांनी त्याचं परीक्षण करावं। आदरणीय शरद पवार साहेबांच्या बद्दल तो विधान करतोय, माझ्याबद्दल काही विधान करतोय। ती जो खरा वारकरी तो अशा पद्धतीने बोलू शकणार नाही। इतकी गलिच्छ भाषा वारकरी नसलेला माणूसच करू शकतो। तुषार भोसले हा वारकरी नाही, हा भोंदू वारकरी आहे, घुसखोर आहे। आणि सनातन वैदिक धर्माचा प्रचार प्रसार करणारे जे कोणी आहेत किंवा जी आम्ही 20 नावं जाहीर केलेली आहेत, ही हिंदुत्ववादाचे प्रचारक आहेत, नरेंद्र मोदींचे प्रचारक आहेत, RSSचे प्रचारक आहेत। ते संतांच्या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत नाहीत, त्या गादीचा गैरवापर करतायत। लोकांच्या देवावरील श्रद्धेचा, वारकऱ्यांच्या श्रद्धेचा आणि भावनेचा हे लोक गैरफायदा घेत आहेत।